मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये निक्कीने अंकिताला धक्का देऊन खाली पाडलेला आहे आणि सर्व सदस्यांचे जे कपडे आहेत ते फेकून दिलेले आहेत। नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, एक प्रोमो समोर आलेला आहे आणि प्रोमोमध्ये निक्की सर्व सदस्यांबरोबर वाद घालताना दिसते आणि तिने अंकिताला धक्का देऊन खाली पाडलेला आहे आणि सर्व सदस्यांचे जे कपडे आहेत ते विस्कटून फेकून दिलेले आहेत। तर मित्रांनो, झालं होतं असं की पॅडी दादांच्या बेडजवळ तिने तिचं काही सामान ठेवलं होतं आणि गेले 3 दिवस पॅडी दादा तिला सांगत होते की हे तुझं जे सामान आहे ते इथून उचल, पण तिने तिचं सामान आहे ते उचललेलं नव्हतं। म्हणून स्वतः पॅडी दादांनी ते सामान उचलून बाहेर नेऊन ठेवलं। तर तिला त्या गोष्टीचा राग आला आणि ती सर्वांना बोलताना आपल्याला दिसतीये की माझ्या पर्सनल स्पेसला हात लावला। त्यामुळे ती घरामध्ये आरडाओरडा करते सगळ्या सदस्यांच्या पर्सनल स्पेसला, म्हणजेच कपडे असू देत किंवा अनेक वस्तू असू देत त्या आपल्याला ती फेकाफेकी करताना दिसतीये। पूर्ण घरामध्ये तिने राडा घालून ठेवलेला दिसतोय, सगळ्या सदस्यांचे कपडे फेकलेले दिसत आहेत आणि त्यामध्येच तिने अंकिताला पण धक्का दिल्याचं आपल्याला दिसतंय। मित्रांनो, मला असं वाटते की रितेश सरांनी तिला गेल्या आठवड्यामध्ये झापलं होतं, त्याच्यामुळे तिचा जो आवाज आहे आपल्याला तो थोडा कमी पाहायला मिळत होता। आणि आता यावेळेस रितेश सरांनी जेव्हा जान्हवीला सांगितलं की या आठवड्यामध्ये तू दिसलेली आहेस, तेव्हा कुठेतरी निक्कीला असं वाटलं की मी कुठेच दिसत नाहीये। त्यामुळे तिची जी खरी पर्सनॅलिटी आहे ती परत एकदा बाहेर आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि तिने तिचे जे रंग आहेत ते परत दाखवायला आपल्याला सुरुवात केलेली आहे। तर मित्रांनो, आता पाहणं खरंच फार इंटरेस्टिंग असणार आहे की निक्कीचा ज्या सदस्यांबरोबर वाद झालेला आहे ते सदस्य निक्कीच्या विरोधात आवाज उचलतात का? तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे निक्कीने केलेल्या अशा कृत्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।